पण समजते कोणी स्वतःला? तुझ्या सामानाला कचरा म्हणते ती? एक तर तुझ्या घरी राहते, त्यावर तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या तालावर नाचवते, पण आज म्हणजे ना कहर झालाय अगदी. रेवती, ही साडी यांनी मला आमच्या लग्नाच्या 5व्या वाढदिवसाच्या दिवशी दिली होती. बरोबर आहे, आता काही राहिलंच नाही तर. राधिका, सामान घेणे आजचं. मी मदत करते. हा टिफिन बॉक्स अथर्वसाठी मोठ्या हौशीने आणला का? म्हणाले होते अथर्वला आपण खूप शिकवायचं, मोठं करायचं, त्याला काही सुद्धा कमी पडू द्यायचं नाही. आता तर सगळं विसरूनच गेले हे. नानी, हे उचला. चल उठ राधिका, चल. रेवती, हा स्वेटर मी माझ्या हाताने विणला होता यांच्यासाठी. प्रत्येक थंडीत हाच तर स्वेटर वापरायचे. राधिका, स्टॉप दिस. तुला इतका त्रास होतोय, पण त्याला काही आहे का त्याचं? रेवती, नको गो ओरडूस तिच्यावर. तिची परिस्थिती फार कठीण आहे. मन खंबीर करते खरी ती, पण पुन्हा असा आघात होतो की कोसळून पडते. अहो पण बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तिच्यासाठी जीवाची घालमेल होते ग. हसून साजरं करते सगळं, पण एकटी असली की रडत बसते. कळत नाही का मला? चल बाळा, तुझ्या सगळ्या आठवणी घेऊन आज जाऊया आपण. चल. यांच्याशिवाय सगळं अधुरं आहे, त्याचं काय करू? यांना कसं सोडव तिच्या तावडीतून? या आठवणीत अथर्व, मी आणि हे आमचं तिघांचं असं एक जग होत. ते कसं परत आणू? काय करू हो मी? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.